श्री हरे नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम षष्ठोध्यायः श्लोक 5. देवं नारायणं नत्वा सर्वतो पशुपतिरं परिपूर्णं गुरुमिष्यामि गीतार्थं वक्ष्यामि देशतः नष्टं सर्वज्ञानलोककृपालुभेर्ब्रह्मेण रुद्रेन्द्रादिभिरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार तदस्य इष्टानिष्टप्राप्तिपरिहारसाधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानात् संसारे क्लिश्यमाणानां वेदान्तरिकाणां श्रीसूत्रादिनां धर्मज्ञानद्वारा मोक्षो वेदेति कृपालुः सर्ववेदार्थोपगुणेता तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टात्मयुक्ता सर्व प्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपा केवल भगवत स्वरूपदां भागवत महाभारत संहिताम् अचीकृपत ओम धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युक्तः मामका पांडवाश्चैव किम् अकुर्वत संजय श्री भगवानुवाच अशोच्यान् अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः आत्मनात्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः तद योगारोहः प्रयत्नेन कर्तव्यः इत्याह उद्धरेत् इत्याह योगारोह म्हणजे योगावर चढ उपाय करण्यासाठी प्रयत्न करणे ते प्रयत्नेन कर्तव्य हा प्रयत्न करून करावा लागतो ते कसं सांगितलं उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानम् अवसादे आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना कोणाचा बंधू आहे आत्मा कोणाचा बंधू आहे आत्मा म्हणजे इथं मन घ्यायचं आत्मा मनः आत्मनो जीवस्य आत्मनः म्हणजे जीवाचे आत्मनः मनः आत्मानं जीवम म्हणजे मनाने जीवाला जे आहे मनानेच करावा लागतो मनाने जीवाला जीव हा म्हणजे जीव जो आहे की नाही त्या जीवाला बंधू कोण आहे आत्मा मन आहे आत्मनैव आत्मैव मनः आत्मना बुद्ध्या अजून एक आत्मशब्दाचा अर्थ बुद्धी बुद्धीने किंवा मनाच्या द्वारे आपल्या ह्याच्यावर आत्मन उद्धरेत आत्मन उद्धरेत आत्म्याचा उद्धार करून घ्यावा स्वतःचा उद्धार करून घ्यावा म्हणजे बुद्धीच्या द्वारे विजय प्राप्त करून घेणे शक्य आहे जीवे नैव ते बुद्ध्या विजयती उक्तंच त्याच्याबद्दल सांगितलं मन परम कारणमामनंती भागवतात सांगितलेलं आहे मन हे श्रेष्ठ कारण आहे मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो म्हणून तिथं देखील भागवतातच आहे मन हेच मनुष्यांना बंध किंवा मोक्ष देण्यासाठी कारण बनतात उद्धरेन मनसा जीवम न जीवम अवसादे आपल्या मनाच्या द्वारे जीवाचा उद्धार करून घ्यावा जीवाला उगीचच व्यर्थपणे नष्ट करू नाही जीवस्य बंधू त्या प्रत्येक जीवाला बंधू कोण आहे आणि शत्रू कोण आहे ते दोन्ही आहे बंधू देखील जीवाला आणि शत्रू देखील जीवाला म्हणजे मनच आहे मन एव न संशय जीवस्य बंधू शत्रुश्च मन एव न संशय जीवेन जीवाच्या द्वारे आत्मना म्हणजे बुद्धीच्या द्वारे ही यत आत्मनोजितम जेव्हा स्वतःचा जय करून घेतो आत्मनः जितम तदा बंधू शत्रुरस्य अन्यत्र त्यास्य म्हणजे जेव्हा त्या मनावर काबू आणून घेतो की नाही त्यावेळेस त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी जरी शत्रू सारखे असले तरी ते सगळे नष्ट होतात ते दूर करून टाकतात अन्यत्र जेव्हा अस्य म्हणून मन हेच मुख्य आहे
ततो जयेत बुद्धिपलो नरस्तदेव तद्देवेत भक्त्या मधुकैटवारू. ब्रह्मवेद पुराणात सांगितलं. म्हणूनच बुद्धिबलाच्या द्वारे माणसाने जे आहे जय पाहून घ्यावा. त्यानंतर तद्देवेच्या आणि नंतर ते मन कुठं ठेवावं? बुद्धीच्या द्वारे भक्ती परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावा. मधु आणि कैटव नावाचे आर्य आहेत, शत्रू आहेत. म्हणजे पूर्वसृष्टीच्या मध्ये केलेले, समजून केलेले, गोड वाटणारे असे जे काही पापकर्म असतात ते आणि यज्ञयागादी कृपाने अविधी पूर्व केले असताना त्याच्यापासून आलेले जे काही दोष असतात ते दोन्ही मधु आणि कैटभ या रूपाने परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत आता सृष्टीच्या वेळेस. म्हणून ब्रह्मगत पुराणात सांगितलेलं आहे. आत्मनः अजितात्मनः पुरुषस्य. आत्मनः म्हणजे कोणाला? ज्यांनी जय पावलेला नाही, कमवलेला नाही, तशा पुरुषाला पुरुषाचा अजित मनस्कस्य पुरुषस्य इत्यर्था. त्याचा अर्थ काय? त्यांनी काबू पावरून घेतलेला नाही तसलं मन असणाऱ्या माणसा पुरुषाला तदपि मनो अनुपकारी इत्यनात्मा. मन असलं तरी देखील उपकार करणार नसलं तर ते अनात्मच. मन जरी सगळ्यांच्याकडे मन असतच आहे, आपल्याला उपकार नसल करत असेल म्हणजे करत नसेल तर फक्त अनात्मच मन अनात्म. त्यांना भृत्यो यस्य न भृत्यपदे वर्तते सह्य भृत्या. भृत्यपदावर असून देखील भृत्य म्हणून काम करत असला तरी देखील जो भृत्याने करायचे काम करत नाही तो अभृत्य असूनही नसल्यासारखा. तस्य आत्मा मनैव शत्रुत्वे. म्हणून त्या व्यक्तीला जे मन आपल्याला चांगल्या मार्गाला लावत नाही तसलं मन शत्रूप्रमाणे शत्रुत्वे वर्तते. आपल्याला आपलं मनच हे शत्रूसारखं वागत असते राहत असते. आता जो जितात्मा असतो की नाही त्याचं फळ काय आहे ते सांगितलं. बंध आत्मात्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः अनात्मनस्तो शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. शत्रू सारखं वागतो मन, तसं वागत असतं असं समजा. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. ज्यांनी आपलं मन जिंकलेलं असतं आणि मन हे शांत ठेवलेलं असतं, परमात्म्याच्या ठिकाणी समाहित म्हणजे आसक्त करून टाकलेला असतो, असा जो व्यक्ती असतो की नाही तो व्यक्ती कसा असतो? शीतोष्ण दुःख सुख दुःखेषु जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा शीत उष्ण सुख दुःख ह्याच्यामध्ये किंवा एखाद्याने आपल्याला गौरव दिला, एखाद्याने अपमान केला, या सगळ्या गोष्टी समान रीतीने जो कोणी पाहत असतो की नाही असा तो समान रीतीने पाहण्याची बुद्धी बाळगणं ह्यालाच म्हणतात परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन ठेवणं, शांत रीतीने ठेवणं. आणि जर ते नाही केलं तर प्रशांत होत नाही मन आणि परमात्म्यावर राहत नाही, असं तो होत नाही. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणून सांगितलं. म्हणून ज्ञान आणि विज्ञानाच्या द्वारे संतुष्ट होऊन राहावं. कूटस्थो जितेंद्रिया. जितात्मना हा परमा. जितात्मा जो कोणी आहे त्याचे फळ सांगायला आलेले आहे. जितात्मा हे प्रशांतो भवती. ज्याने आपला आत्मा म्हणजे जीवन हे आपल्या कामामध्ये घेतलेलं असतं की नाही तो प्रशांतपणे राहत असतो. न तस्य मनःप्रायो विषयेषु गच्छति. आणि अशा व्यक्तीचे मन प्राय सगळ्या विषयांच्या ठिकाणी पदार्थांच्या ठिकाणी आसक्त होत नाही, जात नाही, तिकडं वळत नाही. तदाच परमात्मा सम्यक हृदय आहितः. आणि असा असताना परमात्मा चांगल्या रीतीने हृदयामध्ये आश्रय करून घेऊन सन्निध होऊन सन्निधान प्राप्त करून घेऊन आपल्यावर अनुग्रह करत असतो असा अर्थ. सन्निहितो अपरोक्ष ज्ञानी सभवती त्याचा. आणि अशा व्यक्तीलाच आपण काय म्हणावं? अपरोक्ष ज्ञानी. म्हणजे अपरोक्ष ज्ञानी कसे असतात
हे जर तुम्हाला कळून जायचं असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मन शांत करून घ्यावं आणि परमात्म्याच्या ठिकाणी शांत चित्ताने चिंतन करत राहावं. मग परमात्मा देखील त्याच्यामध्ये हृदयामध्ये आसक्त होऊन राहतो, बसून राहतो. जरा बसून राहायला म्हणलं की नाही, विषयांच्याकडे वासना इत्यादी वासना देखील येत नाही, म्हणजे त्या ठिकाणी वळतही देखील नाही. आणि त्यानंतर परमात्म्याला चांगल्या रीतीने आपल्या हृदयामध्ये पाहत असतो. पाहिल्या कारण पाहत राहणं हेच अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण असतं सांगितलेलं आहे. अपरोक्ष ज्ञान लक्षण स्पष्ट आहे. अपरोक्ष ज्ञानी जे असतात त्यांचं लक्षण काय आहे हे स्पष्ट करून सांगा. शीतोष्ण इत्यादी. शीतोष्ण सुखदुःखेषु तदा मानापमानयोः शीतोष्णादिषु कूटस्था. शीत आणि उष्ण याच्यामध्ये हे सगळे एकच रीतीने असतात असं चिंतन करणं. कूटस्था ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा, म्हणजे ज्ञानाने आणि विज्ञानाने जो संतृप्त झालेला असतो, म्हणजे ज्याचं मन संतुष्ट झालेलं असतंय, तो काय होतं विजितेंद्रिय. म्हणजे इंद्रिय निग्रह करणं म्हणजे कूटस्थाचं कारण. कूटस्थ, कूट म्हणजे एका ठिकाणी जमा होऊन राहणं, सगळ्या गोष्टींना एके ठिकाणी एकवटून ठेवून घेऊन राहणं, शांत रीतीने राहणं. आता म्हणून कूट शब्दाचा अर्थ आपण देखील कशाला वापरत असतो? कूट हा शब्द कशाला वापरतो? वरण करतो ना, वरणामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळे तिखट मीठ गूळ हे आंबट सगळं एका ठिकाणी घालतात बघा, त्याला म्हणतात कूट. कूटस्थत्वे म्हणजे सगळ्या विषयांच्या बद्दल, सगळे जितके विषय आहेत की नाही पदार्थ, त्यांच्याबद्दल भोग घ्यावा अशी इच्छा करणे, एकाच वेळेस सगळे भोग मिळावे म्हणून अशी इच्छा करणे, त्याला म्हणजे ते म्हणतात कूटस्थ. हे ते सगळे आपण हे पाहिजे ते पाहिजे असं सगळं समजून घेतो. त्यावर निग्रह करणे विजितेंद्रिय कूटस्थ. कूटस्थत्व याला कारण आहे. विज्ञानम विशेष ज्ञान. आता ह्याच्यामध्ये काय आहे? विज्ञानम म्हणे ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा. ज्ञान आणि विज्ञानाने संतृप्त झालेला आहे ज्याचा आत्मा, त्याचा मन, असा अर्थ. आता इथं ज्ञान विज्ञान मध्ये हे ज्ञान तर सगळ्यांना माहित आहे, परमात्मा विषयक ज्ञानाला ज्ञान म्हणतो. विज्ञान कशाला म्हणावं? विविध ज्ञान विज्ञान म्हणून काही ठिकाणी सांगितलं, विशेष ज्ञान विज्ञान म्हणून सांगितलं. विशिष्ट प्रकारचं एक ज्ञान जे असतं त्या ज्ञानाला विज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान देखील म्हणतात बरं का. तेच सांगा सामान्य ये त्वविज्ञेय सामान्य आगे झालेलं आहे काय? सामान्य ये त्वविज्ञेय विशेष मनगोचरा. सामान्य व्यक्तींना जे समजून येत नाही, समजत नाही, मनाने जे कोणी मम गोचर हा विशेष परमात्म्याविषयक विशिष्ट असणारे गोष्टी समजून जातात. देवादीना देखील, देवादी लोकांना देखील ते काय होतं, आपल्याला जे विज्ञान म्हणून म्हणतात की नाही, देव इत्यादी लोकांना जे आहे ते ज्ञान होत आणि ते ज्ञान आपल्याला विज्ञानासारखं होत असतं. म्हणून शंकराने सांगितलं देवादीनांत ज्ञानम विज्ञानम श्रवणान मननाचे व श्रवण करून मनन करून जे काही प्राप्त होते ज्ञान, त्या ज्ञानाला विष्णू परमात्म्याचे दर्शन म्हणतात, म्हणजे विष्णू परमात्म्याला जाणून घेणे म्हणतात. म्हणून त्या विष्णू परमात्म्याला विशेष रीतीने जाणून घेणं म्हणजे विज्ञान, असं शंकरांनी सांगितलं बरं का. विज्ञानम ज्ञानमंगादेहे विशिष्टम दर्शनम तथा. विज्ञान आणि ज्ञान याच्यामध्ये काय आहे? परमात्म्याचं पूर्ण रीतीने चिंतन करणं, परमात्म्याचे एक एक अवयव इत्यादिकांचे देखील दर्शन घेणे, त्याला म्हणतात विज्ञान. ज्ञान विज्ञानामध्ये विविध ज्ञानम विज्ञान. एखादा बॉटनी कसं असतं, एक कोणत्या तरी वनस्पतीचं पूर्ण रीतीने पाहून घेऊन ज्ञान मिळणे, ज्ञान करून घेणे. त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा विविध ज्ञान म्हणजे काय, वगैरे त्याचे ते काय पानं आहेत, पानामध्ये काड्या किती आहेत काय नाही, त्याच्याने काय फायदा होतो, याच्याने काय फायदा होतो,
असं पूर्ण रीतीने विवेचनपूर्वक ज्ञान जास्त त्याला विज्ञान. नुसतं झाडाला पाहणं हे ज्ञान. प्रॅक्टिकली अँड थेरॉटिकली म्हणून दोन असतात. थेरॉटिकली नॉलेज जे असते त्याला ज्ञान म्हणतात. प्रॅक्टिकली नॉलेज जे असते त्याला विज्ञान म्हणतात. बरं का. विज्ञान ज्ञानभंगादे विशिष्टम दर्शनम तसा इत्यादी कूटस्थो निर्विकार. अशा हे सगळं ज्ञान करून घेत असताना कूटामध्ये कूटस्थ म्हणजे पदार्थ भोगाच्या मध्ये असताना देखील निर्विकार होऊन जो राहतो कूटवत स्थित हा. कूट ज्याप्रमाणे राहत त्याप्रमाणे कूट म्हणजे पंचमहाभूत कसे असतात त्याप्रमाणे म्हणून उत्पत्ती. कूटम आकाश. कूट शब्दाचा अर्थ अजून एक काय आकाश. कूटम सम विदरम व्योम संधीर आकाश उच्यते म्हणून सप्तकोशात सांगितलं. कूट म्हणजे स्वतः. कूट म्हणजे दळ सोडून टाकलेलं. आणि आकाश संधी हे सगळे व्योम आकाश संधी हे सगळे कूट शब्दाने सांगितलं म्हणून सांग. योगी योगं कुर्वन्. योगी व्यक्ती जे आहे की नाही योगाभ्यास करत आणि योगाभ्यास करावा. युक्तो योग संपूर्ण हा. ते कसं सांगितलेलं वरचे सांगितलेले उपाय जे आहेत की नाही ते सगळे करत त्यांनी उपाय करावा का. एवं भूतो योगानुष्ठाता योग संपूर्ण उच्यते. या प्रकारे योग अनुष्ठान करणारा जो असतो की नाही योग संपूर्ण म्हणून त्या व्यक्तीला सांगावे म्हणावे लागते सांगितले. म्हणून ज्ञान तृप्तात्मा गूढस्थो विजिते युक्त इच्छुते योगी समलोष्ठाश्म कांचन. लोष्ठ आश्म कांचन सोनं समान रीतीने पाहत असतो. त्याच्यापासून आनंद हर्षित होणे किंवा दुःखी होणे वगैरे असं कोणतेही न मानता राहणारा जो असतो व्यक्ती त्याला योगयुक्त व्यक्ती म्हणतात. म्हणजे अपरोक्ष व्यक्ती म्हणतात. त्याप्रमाणे योगी लोकांचे स्वरूप सांगितले बरं का. सैवच सर्वस्मात विशिष्टते. आणि असा योगी सगळ्या लोकांच्या मध्ये विशिष्ट असणार असा होतो. साधू पापादिश समबुद्धी. साधू असतो आणि पापाधिकामध्ये देखील समान बुद्धीने वागणारा असतो घेऊन घेणारा असतो. जीवचित हा परमात्मा. आपल्या जीवाला चैतन्य देणारा जो परमात्मा आहे की नाही त्या परमात्म्याच्या बद्दल सर्वस्व तत्व निमित्तत्व सगळ्या गोष्टीला तोच निमित्त असतो असं समजून घेणं. जीवांना चैतन्य आणून देणारा जो परमात्मा आहे की नाही तो परमात्मा सगळ्या लोकांना निमित्त कारण असतो हे जाणून घ्यावं लागतं. सर्वत्र एक रूपी ना सगळीकडे एकाच प्रकारे राहत असतो. चिद्रूपा ही जीवा. चिद्रूपी असणारे म्हणजे सगळे जीव आहेत. चित म्हणजे परमात्मा आहे. चिद्रूपी असणारे सगळे जीव आहेत. चिद्रूपा ही जीवा हा म्हणजे बिंब कसं असतं त्या बिंबाचा सारखा चित्ररूपी असणारा परमात्मा. आणि बिंबाचे प्रतिबिंब जे असतात की नाही त्यामध्ये काय असते बिंबाचे प्रतिबिंब ज्याच्यामध्ये त्याला प्रतिबिंब म्हणतात. तर मित्र हरी उदासीन मध्यस्थ द्वेषी द्वेष बंधुषु आणि बंध अबंधू हे सगळे साधुष्व बीज ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये साधू लोकांच्या मध्ये देखील पाप करणाऱ्या लोकांच्या मध्ये देखील समबुद्धी विशिष्ट दे समान रीतीने पाहणारा. सुरत म्हणजे आपल्याशी सौहार्दाने राहणारा. मित्र उदासी. आता हे सगळ्यांचे अर्थ सांगतात बरं का. सर्वत्र एक रूपेण चिद्रूपा हे ही जीवा हा म्हणून म्हणले त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचे अर्थ सांगत आहे. सुहृत म्हणजे कोण कोणाला सुहृत म्हणावं. विशेष अंतःकरण करत आहे सगळे त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य जे आहे की नाही आपण केलेल्या अंतःकरणाच्या मुळे येत असतो. अंतःकरण करता हा सर्वेशांत साधुत्वादिकम सर्व ईश्वर कृतमेव. कोणत्याही व्यक्तीमध्ये साधूपणा आणून देणं म्हणजे चांगलापणा आणून देणं किंवा चांगलेपणा राहणं हे सगळं परमात्म्याच्या अधीन असते. परमात्म्याने केलं जातं. स्वतः न किंचिदपि स्वतः आपण काही करायला जात नसतो. तसं सर्वेपि चिद्रूपा सगळेच्या सगळे आपण कशा आहोत चिद्रूपी आहोत.
चेतनात्मक असणाऱ्या परमात्म्याच्या रूपासारखे आहोत. रूप म्हणजे काय, त्याच्यासारखे आहोत. सर्व दोष विवर्जित, सगळे जीव दोष कोणतेही त्याच्यामध्ये नसतात. जीव जे असतात की नाही, म्हणजे स्वतः वैयक्तिक जे दोष असतात की नाही, ते उपाधीमुळे आलेले असतात. उपाधी म्हणजे प्रकृतीच्या मुळे आलेले असतात. सर्वांचे ईश्वरच असते न किंचित स्वतः तू, सगळंच्या सगळं जे त्यांचे स्वभाव वगैरे येतात की नाही, ते अनुग्रहात असंती नसंती अरुपेक्षया म्हणून म्हणतात. परमात्म्याच्या अनुग्रह आशीर्वादामुळे हे सगळं मिळतं. ईश्वर त्यांना सगळ्यांना परमात्म्यामुळे आलेलं असत. स्वतः आपण काही कमवून घेतलेलं नसतं बरं का. सगळे ते सगळे समान रीतीनेच असतात. सर्व वैषम्य भ्रांती संभव, सम विषमता जे आहे की नाही, तुमच्या भ्रमामुळे आलेली असते. आपण एवढे श्रीमंत आहोत, ते म्हणजे श्रीमंत नसलेलं आहे, हा गरीब आहे, असं समजूत जे असते की नाही, हे सगळे आपल्या भ्रमामुळे आलेलं. कोणालाही जो दरिद्र असतो की नाही, त्या दरिद्राला देखील परमात्म्याने दिलेला एक म्हणजे प्रकार असतो, किंवा परमात्म्याकडून प्राप्त झालेली एक गोष्ट असते. ज्या गोष्टीमुळे काय होतं, गरीब श्रीमंत होतो, श्रीमंत देखील गरीब होऊ शकतो. ज्याकरता हे आपण स्वतः कमवलेलं नसतं बरं का, ही स्वायत्त असते. समाये वैहत सर्वे वैषम्यं भ्रांती संभव एवं समान जीव असतो. विशेष असणार असं वैशिष्ट्य कुठं दिसत तर देवतांच्या मध्ये दिसत. देवांच्या मध्ये मात्र इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती वगैरे असे वेगवेगळे कल्पना आहेत की नाही, ते सगळे परमात्म्याने तेच दिलेले असते, ते तसंच राहत असतात. स्वाभाविक असतो नियमात, ते सगळे स्वाभाविकपणे आलेले असतात. आता एव सनातन म्हणून स्वभावापासून आलेले जे काही विशिष्टता इत्यादी आहे किंवा दुःख इत्यादी आहे, ते सगळे भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त झालेले असतात, म्हणून सनातन आहे. कारण देवता लोकांना जे आहे अशा स्वाभाविकपणे चांगलेपणा दिलेले असते. असुराधिकांना स्वाभाविकपणे दोष दिलेले असतात. असुरादेश तथा दोष नित्या स्वाभाविक त्यांच्यामध्ये राहणारे जे दोष असतात की नाही, ते नित्य असतात, स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये असत असतात. गुणदोष हो मनुष्याना, गुण आणि दोष हे मनुष्यांना नित्य असतात, स्वाभाविक मत आणि स्वाभाविक असतात बरं का. गुणैक मात्र रूप असतो देवा एव तदा मता, गुण मात्र स्वरूप त्यांचं असतं, असे देवता लोक असतात बरं का. चांगलं गुण राहणं हे देवतांचं स्वरूप आहे. ते ब्रह्मपुराण सांगितलं. तर साधू पापादीनां पूजादी साम्यम, साधू किंवा पाप, चांगलंपणा किंवा पाप, हे सगळे पूजादी करणाऱ्या लोकांच्या मध्ये साम्य रीतीने असतात असं नाही. दोष स्मृती हे त्या ठिकाणी दोष असं समजून घेऊन जे पूजादी करणारे पुण्य आहे असं न समजता पाप आहे असं समजतात, ते सगळे पूजादी केलेले देखील व्यर्थच असतात. पापी लोकांनी केलेले पाप म्हणजे व्यर्थ असतात. समानं विषमा पूजा विषमानं समादता क्रियते येन देवोपि स्वपदात दृश्यते गुणापमान. समान असणाऱ्या लोकांच्या मध्ये विषम, सम म्हणजे काय, चांगले स्वभावाने युक्त असणारे जे लोक असतात की नाही, त्यांच्या ठिकाणी विषम आहे असं समजून पूजा करणं, म्हणजे विषम म्हणजे कमी जातीचा आहे असं समजून पूजा करणं. नाही, विषम असणाऱ्या लोकांना मोठेपणा देऊन त्याची पूजा करणं, असं एखाद्या देवाने जरी केलं देखील तो देव देखील त्या संसाराच्या पदापासून भ्रष्ट होऊन जातो बरं का. म्हणून सगळ्यांना जता योग्यपणे करावं म्हणून आहे. किती पाच वित्तम बंधुर्वय कर्म विद्याचैव पंचमी. हे पहा, कोणत्याही व्यक्तीला मोठेपणा कशामुळे मिळत असतो, पैशामुळे. मोठा भाऊ असला तर वय आणि बंधुत्व म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप असेल तरी देखील मोठेपणा दिला. कर्म देखील आपल्यापेक्षा जास्त त्यांनी कर्म केलं असेल तर, एक्सपिरियन्स असला तर तुम्ही त्याला मान देतात की नाही, गौरव देतात की नाही. आणि पाचवी गोष्ट म्हणजे विद्या. ह्या 5 गोष्टींच्या द्वारे
कोण मोठे आहेत, कोण कमी आहेत, कोण कसे आहेत हे जाणून घ्यावं लागतं बरं का. एकापेक्षा एक मोठेपणाचं कारण आहे. पैसे पहिले, दुसरे बंधुत्व, तिसरे वय, चौथे कर्म आणि पाचवी गोष्ट म्हणजे विद्या. हे सगळे एतानी मान्य स्थानानी करियो ह्युत्तरोत्तरम. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ असतात बरं का. वित्तापेक्षा बंधू श्रेष्ठ, बंधूपेक्षा वय श्रेष्ठ, वयापेक्षा कर्म श्रेष्ठ, कर्माधिकापेक्षा विद्या म्हणून सांगितले. म्हणून विद्या सर्वश्रेष्ठ असणार याची अर्थ मान्यता देण्यात. आपण सगळ्यांना मान्यता देतोच ना. मान्यता मान्यता द्यायच्यासाठी हे पाच गोष्टी कारणीभूत असतात. वामन पुराणात गुणानुसारिणी पूजा तमाम दृष्टीत योगणारा सर्वभूतेषु कुरुते तस्य विष्णू. त्यांच्या त्यांच्या गुणाला अनुसरून जो समबुद्धीने पूजा करतो की नाही, सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी तशा रीतीने वागतो की नाही, तर जसं असं वागणाऱ्या या व्यक्तीवर परमात्मा प्रसन्न होत असतो बरं का. तस्य विष्णू प्रसिद्ध. वैषम्यम उत्तमत्व तथा ते नरसंचय. माणसाने केलेल्या दृष्टीच्या द्वारे, पूजा दृष्टीच्या द्वारे विषमता किंवा उत्तमता येणारा कारणीभूत होतं. नरांनी प्राप्त करून घेतलेले आहे. विषम गोष्टी जर त्यांनी केले, विषम बुद्धीने राहिला तर पापी होतो आणि उत्तम बुद्धी ठेवला पुण्यवान होतो. पूजा या विषम दृष्टी त्यांच्या ठिकाणी जशी दृष्टी, जशी बुद्धी ठेवून तशा दृष्टीने, ज्या दृष्टीने उपासना केली जाते, संघसेवा केली जाते की नाही, त्याच्यावर अवलंबून असतो. विषम रीतीने केलेलं किंवा समवृत्तीने केलेलं हे त्याच्यावर अवलंबून आहे बरं का. ब्रह्मव्यवस्थान नाही. तर आदिशो शास्त्रोक्त पूजा कधी अन्योनाधिका सुरत इत्यादी असतात की नाही, मित्र वगैरे, मित्र इत्यादिकांच्यामध्ये शास्त्रोक्त विधीने पूजा इत्यादी करण्याचा जो असतो की नाही, अनाधिका अन्योन किंवा अनधिका असणाऱ्या अशा प्रकारची जी बुद्धी ठेवून बाळगून आपण पूजा करतो त्याला देखील समान म्हणतात. ते कसे? स्वरूप कर्तव्य शत्रू सुखे तथा करोति पूजा बुद्धीच उच्चते म्हणून गरुड पुराणात सांगितलं. सुहृद मित्र अधिकामध्ये पितृशत्रू सुत इत्यादिकांच्या ठिकाणी जशी आपण पूजा करतो त्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी देखील त्यांच्या त्याच्या योग्यतेला अनुसरून पूजा करणं, सत्कार करणं हे देखील बुद्धीचे लक्षण आहे. सांगितलं प्रत्युपकार निरपेक्ष या उपकार कृत सुहृद. आता सुहृद म्हणजे कोणाला म्हणावा? जो कोणी प्रत्युपकार करण्याची अपेक्षा ठेवू नये, त्यांनी आपल्याला पुन्हा उपकार करावा अशी अपेक्षा न बाळगता त्याच्यावर उपकार करणे, त्याला उपकार करणे, तशा व्यक्तीला काय म्हणतात? सुहृद. बर का. क्लेशस्थानम निरूप्य यो रक्षां करोति स मित्र. आता पुन्हा कष्ट होणार आहे बरं का म्हणून दाखवून, ते कष्ट असे होणार आहे ते दाखवून मग त्याच्यापासून, त्या कष्टापासून जो रक्षण करतो की नाही त्याला मित्र म्हणतो. सुहृदमध्ये मित्रामध्ये काय फरक आहे दाखवून द्यायला. आणि शत्रू म्हणजे कोण? शत्रू म्हणजे कोण? जो वर इत्यादी करणारा असतो की नाही, आपल्याला मारायचं करायचं काम करतो शत्रू. अजून त्यानंतर कर्तव्य उपकारे अपकारे उदासते उदासी. कोणतं कर्तव्य कर्म आहे, कोणतं कर्तव्य कर्म म्हणजे कोणतं कर्म करू नाही हे सगळं जाणून घेऊन उपकार करणे किंवा अपकार करणे, जो बघतो आणि करतो त्याला उदासते. किंवा बघून नुसतं उदासीन म्हणजे उदासीन. काय कर्तव्य कर्म आहे ते करावं, उपकार त्याच्याप्रमाणे उपकार करावा. ज्यावेळेस अपकार असतो त्यावेळेस आपण उपकार वगैरे करायला जाऊ नये. असं हे मनामध्ये ठेवून घेऊन राहणाऱ्याला उदासीन. द्वेषो अवाचित कृत कार्यमात्रकारी मध्यमा. द्वेषी असून अवाचित आपल्या घरात राहून कार्य मात्र जेवढं सांगितलं तेवढंच करेल, बाकी त्याचं फळ काय काय नाही सगळं
सूचना करून न सांगता सूचना म्हणून देत न देणारा जो असतो त्याला मध्यम. प्रियकृत प्रियो निरूप्यापी क्लेशम ह्या प्रतिदक्षते. प्रिय करणारा असं म्हणजे प्रेम त्याच्यावर दया करणारा प्रेम करणारा काय गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे त्याला दाखवून जे येणारे क्लेश आहेत की नाही ते क्लेश सगळे दूर करायचे, कष्ट सगळे दूर. त्या कष्टाला दूर करणं हे त्याचं काम. मित्र उपकारंतु शरक्षोपकार हृदय. त्याला मित्र म्हणावा, उपकार करायला जावं, अपेक्षा बाळगून कोणती नाही उपकार करणाऱ्याला मित्र म्हणायचं असतं बरं का. मित्रम उपकारंतु अनपेक्ष उपकृत. अनपेक्ष म्हणजे काही अपेक्षा न करता उपकार करणाऱ्याला मित्र होतात. स्वतः आणि हे जो कोणी आपण होऊन स्वतः होऊन करायला लागतो त्याला सुहृद म्हणतात. आणि जो वधादी कर्म करणारा असतो त्याला शत्रू म्हणावा. अशा रीतीने हे सगळे हे सोडून मित्र आराधी आणि उदासीन वगैरे वाचतो सांगितलं ना त्याचं सगळं विश्लेषण करून स्वच्छ सांगितलं. आता समाधी योगाचा प्रकार काय असतो, योगी कोण असतो काय नाही हे सगळे सांगतात. समाधी योग प्रकार 10 आणि 11 श्लोक. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहते सदा एकाकीयत चित्तात्मा निराशीरप्रग्रह परिग्रह शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थितमात्मना इत्यादी 14 श्लोकापर्यंत ह्या गोष्टी सांगतात बरं का. ते आपण उद्या नाही होणार आपल्याला. आता उद्या तर हे ना परीक्षा घ्यायची की नाही, संधी शंका समाधान वगैरे. शंका समाधान एकादशीला आपलं ठरलेलं आहे शंका समाधान ठरलेलं आहे. हो लोकांनी आज काय